हाय हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आपली आजची रेसिपी जी आहे ना, फक्त 10 मिनिटात बनवून तयार होणारी रेसिपी आहे. आणि हो, 10 मिनिटात इतकी झटपट आणि हो चविष्ट अशी ही रेसिपी आहे. तर त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. तर आपण इथं ना थोडंसं तेल ॲड केले आणि जवळपास छोटी वाटी इथं मी घेतलेला आहे कांदा. आता कांदा जे आहे ना, तर लाईट गोल्डन होईपर्यंत तेलामध्ये छानपैकी ना परतून घेतलं आहे. त्याच्यासोबतच एक हिरवी मिरची घेतली, छोटे छोटे असे कट करून घेतल्याच्या नंतर आपण काय केलं, कांद्यासोबतच हिरवी मिरची ही परतून घेतली. आता ज्या वाटीने कांदा घेतला त्याच वाटीने इथं मी टमॅटो घेतलेला आहे, तो पण बारीक असं चॉप करून घेतलेला आहे. आणि कांद्याला काय करायचं, थोडंसं ना तेलामध्ये परतून घ्यायचे आणि 2 मिनटासाठी झाकण लावून ठेवून द्यायचे, जेणेकरून जो टमाटा कांदा आहे ना तसा सॉफ्ट तयार होईल. 2 मिनटासाठी आपण झाकण लावून ठेवून दिलं होतं. त्यासाठी काय झालं, कांदा आणि टमॅटो जे आहे ना एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे. आणि तुम्ही तर पाहत असाल की आपण 1 टेबलस्पून इतकं ना काश्मीरी पावडर घेतलेली आहे. आता ते काय करायचं, तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे. आणि आपले मसाले जे आहेत ना छानपैकी तेलामध्ये परतले गेलेत. आता काय करायचे, आता आपली मॅगीचा पुडा फक्त एकच इथं घेतलं आहे, त्यासाठी एकच वाटी इथं मी पाणीचा इथं वापर करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता, एक वाटी भरून इथं पाणी घेतलं. त्या पाण्याला ना छानपैकी उकळी येऊन द्यायची. आणि आपण 1 ते 1.5 मिनिटासाठी याला काय करायचं, झाकण लावून ठेवून द्यायचे की जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपण मॅगी ॲड करणार नाही. त्यासाठी काय करायचं, उकळी येऊन दिल्याच्या नंतरच आपण बाकीचे जिन्नस ॲड करूया. आता छानपैकी ना पाण्याला उकळी आली. आता ह्याच्यामध्ये काय करूया, जो मॅगी मसाला असतो ना तो ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. आता मॅगी मसाल्याची वेळ ते मॅगी कंप्लीट होतच नाही, तुम्हाला हे माहिती आहे. तर आपण बेसिक मसाले आपण थोडेसे म्हणजे वापरले, फक्त काश्मीरी लाल तिखट वगैरे. तर आपण ह्याच्यामध्ये काय करू, मॅगी मसाला ॲड केल्याच्या नंतर पूर्ण पाण्यामध्ये एकत्र करून घेऊया. आता ह्याला काय करायचं आहे, जे आपण मॅगीचा पुडा फोडून ठेवलेला आहे ना, आता ते मॅगी आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. जे तुम्हाला ह्याचे छोटे छोटे तुकडे करायचे असतील तर करू शकता. मी तर डायरेक्टली ॲड केलं, कारण ती असे ना खूप छान लागतात. त्यासाठी तुम्ही पाहू शकता आपण काय केले, जो शिल्लक ही मॅगी पुड्यामध्ये होता तोही ॲड केलेला आहे. आता ह्याला काय करायचं आहे, कमी गॅसवरती ही जी मॅगी आहे ना शिजून घ्यायची. आणि एवढ्याच पाण्यामध्ये मॅगी एकदम सुटसुटीत न चिकटणारी अशी रेसिपी होणार आहे आजची. तर आपण तुम्ही पाहिलं असेल की गॅसचा फ्लेम इथं मी कमी केला आहे आणि 2 मिनटासाठी झाकण लावून ठेवून दिलं आहे. आणि तुम्ही पाहत असाल 2 मिनटाच्या नंतर मी झाकण ओपन केलं तर ही मॅगी ना जवळपास अर्धी अशी शिजून तयार झालेली आहे. तर आपण मॅगीला आधी काय आपण एकत्र करून घेतलेलं नाही. आता त्यासाठी काय करायचं आहे, मॅगी आपली ना जवळपास 50% शिजून तयार झाली. आता ह्याला काय करायचं आहे, पूर्ण ह्या मसाल्यामध्ये ना एकसारखी म्हणजे मिश्रण एकसारखं तयार करून घ्यायचे, जेणेकरून आहे ना जो मसाला आहे आपल्या मॅगीला व्यवस्थित लागेल. तर तुम्ही इथं पाहत असाल की आपण काय करायचं आहे, एकत्र मसाला करून घेतलेला झाकण लावून ठेवून देऊया. तर आता पुन्हा एकदा ना आपण काय करूया, 2 मिनटासाठी झाकण लावून ठेवून देऊया. जेवढ्या पाण्यामध्ये ना ही मॅगी एकदम परफेक्ट अशी शिजेल. तर तुम्ही आता पाहत असाल की आपली जी मॅगी आहे ना खूप सुंदरपैकी ना तयार झालेली आहे. जवळपास आपण काय करायचे, मॅगी जी आहे ना तर पूर्ण 100% बॉईल करून घ्यायची नाही, म्हणजे शिजून घ्यायची नाही आहे. फक्त 90 ते 95% शिजून घ्यायची. का की काय होतं माहिती आहे का, तुम्ही जास्त जर शिजवली ना तरी काय होतं, एकदम मला चिकटपणा यायला सुरुवात होते आणि जे नूडल्स असतात ना ते एकमेकांना चिकटतात आणि ते खायला व्यवस्थित लागत नाही. फक्त 95% नाही तर बॉईल करून घ्या, म्हणजे शिजून घ्या. काय होतं की खूप मॅगी ना खूप सुंदरपैकी लागते. आता ही मी मॅगी कशी बनवली, तर तुम्ही पाहत असाल की एक एक मॅगीची जी नूडल्स आहे ना साईडला निघलेला आहे. थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि खरंच ही मॅगी ना इतकी सुंदर लागली ना खायला, काय सांगू तुम्हाला. अजून काय रेसिपी संपलेली नाही आहे, रेसिपी तुम्हाला अजून पुढं पाहिजे आहे. त्यासाठी ना व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. तर मी ह्या म्हणजे ह्या काट्याने मी तुम्ही पाहत असाल ना, तर ही मॅगी खूप सुंदर सुटसुटीत अशी तयार झालेली आहेत. आपण ह्याला काय करूया, साईडला ठेवून देऊया. आता आपल्याला इथं बनवायचं आहे ऑमलेट. त्यासाठी ना इथं मी काय करते, 2 ते 3 इथं जे अंडे आहेत ना ते इथं म्हणजे फोडून घेते.
आता तुम्ही म्हणता ऑमलेट कशासाठी? आपल्याला थोडीशी वेगळ्या पद्धतीची तर रेसिपी बनवायची. मॅगी तर तुम्ही रोजच खाताल, पण हो, अशा पद्धतीने कधी तुम्ही मॅगी खाल्ली का? जर खाल्ली असेल तर आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कॉमेंट करून सांगा की हो खाल्ली म्हणून. तर तुम्ही ते पाहत असाल की आपण काय केलं, 3च अंडी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये ना थोडंसं सॉरी जी कांदा आहे ना आपण बारीक चॉप करून घेतलेला आहे तो इथं ॲड केला आहे. थोडासा टमॅटो ॲड केला आहे, थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे, चवीपुरतं मीठ आणि हो काश्मीरी लाल तिखट फक्त टेस्ट येण्यासाठी आणि आपल्या डिशला कलर येण्यासाठी. आता ह्याला काय करायचे, छानपैकी ना फेटून घ्यायचे. म्हणजे जे अंडे आहेत ते पूर्ण एकत्र, म्हणजे जो कांदा टमॅटो आहे ना छानपैकी एकत्र होईल अशा पद्धतीने आपण इथं फेटून घेऊया. आता आपण इथं फेटून तर घेतोय, पण तोपर्यंत ना गॅसचा फ्लेम चालू करून इथं पॅन ठेवलेला आहे. आता तुम्ही पाहता असाल की आपल्याला जेवढे अंडे तळायचे आहेत ना, थोडंसं आपण काय करूया, 1 ते 1.5 टेबलस्पून इतकं ह्याच्यामध्ये तेल ॲड करूया. आणि तेल जे आहे ना पूर्ण पॅनला ना एकसारखं लावून घेऊया. म्हणजे का की आपले जे अंडे आहेत ना कुठंही चिकटणार नाही. आता हे ऑमलेट बनवण्यासाठी ते परफेक्ट असं जे आपण 3 अंडे घेतले ते एकदम परफेक्ट असे झालेले आहे. आणि हो, ही जी ऑमलेट आहे ना लगेचच पलटी करायचं नाही. ह्याचं काय करायचं, कमी गॅसवरती ना ह्याच्यावरती झाकण लावून ठेवून द्यायचं, जेणेकरून आहे ना त्याची खालची साईड जी आहे ना तर पूर्ण एकसारखी शिजल्या जाईल. आणि हो, ह्याला काय केलं मी आलटी-पलटी करून घेतलेलं आहे, कारण मला तसं अजिबात आवडत नाही. जर तुम्हाला एक साईडच आवडत असेल, म्हणजे काय होतं बऱ्याच जणांना ना एका साईड म्हणजे भाजलेली आवडते, तर मी दोन्ही साईडना भाजून घेतले, तुम्ही पाहू शकता. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं, नूडल्स जे आहे ना थोडंसं वेगळ्या पद्धतीचं म्हणलं की अशी ही पद्धत नक्की करून पहा. आणि जे नूडल्स आपण बनवून घेतलेलं आहे ना ते आता हे ऑमलेटवरती ठेवायचे आहेत त्यांनी. आणि हो, अशी रेसिपी ना खरंच खूप छान लागते. आमच्या घरात आहे ना मी 2 ते 3 बनवल्यात, पण एकही शिल्लक राहिलेलं नाही, कारण वेगळ्या पद्धतीचे खरंच खूप छान लागतात. एका मॅगीला ना खरंच ही वेगळ्या पद्धतीचे जर ते आपण काही बनवायचा प्रयत्न केला खरंच खूप छान लागते. आपण एका प्लेटमध्ये ना ही जे ऑमलेट आहे ते काढून घेतले, तर ह्याला मी पिझ्झा कटरने कट करून घेतले, जेणेकरून इझिली खाता येईल. तर ही माझी फायनली रेसिपी झालेली आहे, ऑमलेट मॅगी रेसिपी. तर तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा, सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि आपल्या चॅनलला जेवढं तेवढं शेअर करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद.